उन्हाळा म्हटलं की बऱ्याचदा जेवण जात नाही. मग अशा वेळी काय करायचं? काहीतरी छान चटपटीत असेल ना, तर नक्कीच 2 घास जास्तीचे जातात. तर पहा, आज मी तुम्हाला मेथीपासून अतिशय चवदार, पौष्टिक आणि पोटभरीची अशी एक रेसिपी दाखवणार आहे. उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये जास्त वेळ उभं राहायला सुद्धा नको वाटतं. त्यावेळी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी एवढी चवदार आहे नाही की नक्कीच तुम्ही लगेचच करायला घ्याल. पहा, इथे मी थोडी मेथी घेतलेली आहे. तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मेथी आपल्याला 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. बऱ्याचदा मेथीमध्ये माती असते, मेथीच्या पानांना माती लागलेली असते, म्हणून मग ती 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. तर पहा, इथे मी मेथी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण एक कांदासुद्धा घेतला आहे, पण त्यापूर्वी पहा, ही मेथी जी आहे ना, ती आपल्याला खूप मोठी अशी देठं त्याची घ्यायची नाही आहेत. जर खूप मोठी देठं असतील तर अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तशी मोठी देठं ठेवलीत तरी चालेल. या रेसिपीसाठी आपल्याला शक्यतो जास्तीत जास्त पानांचा वापर करायचा आहे. तर पहा, आता ही मेथी मी जरा वेळ साईडला ठेवून देते आणि इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांद्याचा आकार तुमच्या लक्षात यावा त्यामुळे तुम्हाला मी इथे कांदा आधी दाखवलेला आहे. कांद्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. कांद्याला जर काजळी असेल तर कांदा छान धुवून घ्यायचा आहे. आता काजळी म्हणजे काय, तर कांद्याला वरच्या साईडनी जे काळे असे डॉट असतात किंवा काळं असं लागलेलं असतं ना, त्याला काजळी म्हणतात. तर जर कांदा तसा असेल तर कांदा छान स्वच्छ धुवून घ्यायचा. आता कांद्याची देठाकडची बाजू जी आहे ती काढून टाकायची आणि मग अशा पद्धतीने कांदा छान असा पातळ उभा बारीक चिरून घ्यायचा. असा उभा चिरला की त्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा. जसा आपण नेहमी बारीक कांदा चिरतो ना, अगदी त्याच पद्धतीने इथे कांदा आपल्याला चिरायचा आहे. आता कांद्याबरोबर तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता किंवा मग इतर कोणत्या ज्या भाज्या आहेत ज्या तुम्हाला यामध्ये वापरायच्या आहेत त्या फळभाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर पालेभाज्यांचा सुद्धा तुम्ही यामध्ये समावेश करू शकता. पहा, इथे मी आता लसूण घेतला आहे. एक 2 गड्ड्या, लहान गड्ड्या होत्या, 2 गड्ड्या लसूण मी इथे घेतलेला आहे. लसणाची साल काढायची आहे आणि मग त्यानंतरनं यामध्ये आपल्याला 1 इंच आलं घालून घ्यायचे. अद्रक आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घातले की लगेचच आपण हिरवी मिरची यामध्ये घालून घेऊया. आता मिरच्या हिरव्या असोत किंवा लाल असोत त्याने काही फरक नाही पडणार आहे. तुमच्याकडे जी मिरची असेल ती मिरची तुम्ही इथे घेऊ शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. इथे ह्या लाल मिरच्या आहेत म्हणून मग मी 2 लाल आणि 1च हिरवी घेतलेली. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलं आणि हे मिक्सरला ऑन ऑफ मोडवरती दरदरीत असं वाटून घेतलं. पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायचे. पहा, मूठभर कोथिंबीर घेतली. कोथिंबीर थोडी जास्तीची वापरायची आणि मग त्यानंतरनं ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची अगदी या पद्धतीने. आता कोथिंबीरसोबत तुम्ही पालक, शेपूसुद्धा चिरून घेऊ शकता किंवा इतर कोणती पालेभाजी जर तुम्हाला वापरायची आहे तर ती नक्कीच तुम्ही इथे घेऊ शकता. आपली कोथिंबीर मस्त चिरून झालेली आहे. आता आपण हे दोन्ही जे चिरून घेतलेले जिन्नस आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर पहा, मी इथे एक मोठं असं भांडं घेतलं आहे. यामध्ये कांदा आणि कोथिंबीर काढून घेतली. सोबतच तुम्ही ज्या काही इतर भाज्या कट करून घेतल्या असेल त्या या स्टेजला तुम्हाला या बाउलमध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता हे जरा वेळ साईडला ठेवूया आणि इथे पहा, ही जी मेथी आहे ती मी आधी भाजी करण्यासाठी निवडली होती. त्यामुळे ही थोडी मोठी अशी निवडली गेलेली आहे. पण जर तुम्ही खास या रेसिपीसाठी ही भाजी जर निवडत असाल ना, तर शक्यतो फक्त पानांचा वापर करा. मग भाजी चिरून नाही घेतली तरी चालेल. आता ही भाजी थोडीशी मोठी आहे म्हणून मी हिला हलकी अशी चिरून घेतलेली आहे. मी खूप डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण तुमच्या रेसिपी व्यवस्थित लक्षात यावी आणि न चुकता तुम्हीसुद्धा अचूक ही रेसिपी करावी. तर पहा, तुम्हाला जर व्हिडिओ ऐकायलासुद्धा छान वाटत असेल किंवा रेसिपी आवडत असेल ना, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा लगेचच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पहा, इथे मी संपूर्ण मेथी जी चिरून घेतली होती ती आता कांदा आणि कोथिंबीरीवर घालून घेतली. त्यानंतरनं आपण जी मिरची वाटून घेतलेली ना ती सुद्धा इथे घालून घ्यायची आहे. आता अगदी थोडीशी हळद घालायची
त्यानंतरनं इथे मी रवा घेतला आहे जवळपास 2 चमचे. पोहे खायचे 2 चमचे इथे मी रवा घेतलेला आहे. 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतरनं 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे. पिठांमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ती पिठं तुम्ही घेऊ शकता. जी वापरायची नसतील तुम्हाला यातली पिठं ती तुम्ही स्किप करू शकता. आता इथे मी बाजरीचं पीठ घेतले. इथे बाजरीचं पीठ आपल्याला 2 वाट्या घ्यायचे. जर नंतर पुन्हा गरज पडली तर आपण बाजरीचं पीठ यामध्ये ॲड करणार आहोत. बाजरीऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा मग नाचणीचं सुद्धा घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये बहुतेक जण बाजरी खात नाही कारण बाजरी गरम असते, तर तुम्ही ज्वारीचं किंवा नाचणीचं पीठ इथे वापरू शकता. चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतरनं पांढरे तीळ घालायचे आहेत आवर्जून आणि आपल्याला हे सर्व छान असं मळून घ्यायचे. त्यापूर्वी पहा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं कारण याला बऱ्यापैकी मिरची, लसूण, अद्रक लागलेलं असतं. आता हे पाणी मी यामध्ये घालून घेतलं. पळीनेच आपल्याला हे सर्व मिक्स करायचे. आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा तयार करायचा नाही आहे. जसं आपण नेहमीचं पीठ मळतो ना, त्या पद्धतीने हे पीठ मळायचं नाही आहे. तर पहा, असं मध्ये मध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि हे सर्व एकजीव करून घेणार आहे. हाताने करण्यापेक्षा असं पळीनेच केलं तरी चालेल कारण आता उन्हाळ्यामध्ये हातांची मिरचीने खूप जास्त आग होते. मग त्यापेक्षा पळीने केलेलं बेटर राहील. पहा, गरजेनुसार मध्ये मध्ये मी थोडं थोडं करून पाणी घालते आणि हे मिक्स करते. आता हे मिक्स करताना ना आपल्या लक्षात येतं की पीठ थोडं कमी वाटतंय आणि भाज्या थोड्या जास्त वाटतात ते. तर यावेळी तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ किंवा मग चण्याचं पीठ असेल, नाचणीचं असेल, ज्वारीचं असेल, कोणतंही पीठ वाढवलं तरी चालेल किंवा सर्व पिठं थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेऊन वाढवलीत ना तरी चालेल. मी इथे आता बाजरीचं पीठ घातलेलं आहे. पुन्हा अर्धी ते 1 वाटी आणि आता थोडंसं पाणी घालून हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते. तर पहा, अगदी याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचे. खूप घट्ट करायचं नाही आहे आणि अगदीच पातळ करायचं नाही आहे, याची काळजी घ्या. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असं एकदम व्यवस्थित हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता बघा, आता या स्टेजला ना तुम्हाला इथे मीठ चेक करायचे की आपलं मीठ बरोबर आहे का. जर मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही घालून घ्या आणि जर तुम्हाला मिरची कमी वाटत असेल तर थोडंसं लाल तिखट घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण याचे धपाटे करतोय पण पळीने, जे की सोपे आहेत. उन्हाळ्यामध्ये हाताची खूप आग होते बऱ्याचदा, तर मग या पद्धतीने करून पहा. अजिबात बोटांना आपल्या त्रास होणार नाही आणि चवीला सुद्धा म्हणाल तर उत्तम आहे हा पदार्थ. तर पहा, इथे अशा पद्धतीने आता मी पळीने हे सर्व एकसारखं पसरवून घेणार आहे. आता इथे ना हे जे बॅटर आहे आपलं, हे नॉर्मल असं थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे हे बॅटर जास्त असं पसरवता येत नाही आहे. आता पहिला जो डोसा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, घावणं म्हणा, हे पहिला पराठा आपण पसरवल्यानंतरनं लक्षात येतं की आपलं पीठ तव्यावरती पसरलं जाते की नाही जात. तर इथे मी हे थोडंसं जाडसर आता घालून घेतले. नंतरच्या पिठामध्ये ना मी अर्ध्या ग्लासालाही थोडं कमी परत पाणी घालणार आहे आणि त्यानंतरनं मग त्याचंसुद्धा तुम्हाला एक करून दाखवणारे. मस्त पातळ आणि छान होतात. पहा, झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती. ह्याला 2-3 मिनटं खालच्या साईडने होऊन द्यायचं. तेल थोडं जास्तीचं घालायचं म्हणजे मग खायला हा पदार्थ छान लागतो. आता आपण हे पलटी करून घेऊया. यावरती आहे ना खाताना थोडंसं बटर घ्या, कमाल होतो मग. तर पहा, मी इथे पलटी करून घेतलं आहे हे आणि छान असं दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेते आहे. मी पुन्हा एकदा सांगते, हे थोडं जाड झालेलं आहे. एवढं जाड करू नका, खायची मजा येणार नाही. आता मी तुम्हाला दुसऱ्यांदा जे दाखवते आहे ना, अगदी त्या पद्धतीने तुम्ही छान असे पातळ करून घ्या म्हणजे मग ते खायलासुद्धा मस्त लागतात. पहा, हे मी दोन्ही साईडनी व्यवस्थित असं भाजून घेतले. पिठं भाजायला वेळ लागतो, त्यामुळे बारीक गॅसवरती छान नीट भाजून घ्यायचं. इथे मी पुन्हा थोडंसंच तेल घातलं होतं आणि आता पहा, हे बॅटर तुमच्या लक्षात येत असेल कितपत पातळ आहे. खूप पातळ नाही आहे पण अगदीच घट्टही नाही आहे. पीठ असं सरलं जाते, ज्यामुळे हा जो पदार्थ आहे तो आपल्याला छान असा पातळ पसरवून घेता येईल. हे जे धिरडं आहे हे व्यवस्थित असं पसरवता येईल. तर पाहू शकता तुम्ही, अगदी या पद्धतीने ना पळीने हलक्या हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्यायचं. ह्याच्या कडा वगैरे जरा अशा पातळ करून घ्यायच्या म्हणजे मग ते लवकर शिजेल आणि खायला खमंग लागेल. आता इथे तेल सगळीकडनं त्याच्या खाली असं गेलं पाहिजे, म्हणून मग आपल्याला एकदा तवा फक्त हलवून घ्यायचा आहे. आता मी इथे पुन्हा झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवलं ना की कसं पिठं जरा लवकर शिजली जातात.
आता झाकण ठेवून एक 2-3 मिनटं मी वाफ देऊन घेतली. आता वरच्या साईडनी थोडंसं तेल लावूया आणि हे पलटी करून घेऊया. पहा अगदी या पद्धतीने. खूप जास्त छान होतात. रंग पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. आणि ह्याला आता आपण छान असं भाजून झालं की प्लेटमध्ये घेतलं ना की लगेचच तुम्ही यावरती बटर घाला. अप्रतिम होतात. बरं हे खायचं कशासोबत ते सुद्धा सांगणार आहे. जर तुम्हाला केचप आवडत असेल ना, टोमॅटो केचप, तर तुम्ही त्यासोबतसुद्धा हा पदार्थ खाऊ शकता. किंवा मग मस्त असा मिरचीचा झणझणीत ठेचा करायचा आणि त्यासोबतसुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. अगदीच काही नसेल ना, तर दही घेतलंत किंवा मग शेंगदाण्याची चटणी घेतलीत ना, तरीसुद्धा चालणार आहे. अगदी मेयोनीज किंवा इतर कोणते सॉस तुम्हाला इथे जर वापरायचे असतील ना, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता. शेंगदाण्याची चटणी तर अप्रतिमच असेल. पहा मी इथे दही घेतले आणि केचप घेतलेला आहे. तुम्हाला माझा आजचा हा पदार्थ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्कीच कळवा. नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.